माझं 26,89,000 रुपये पेमेंट होतं. माझ्या परिपूर्ण पेमेंट भेटलं. मुद्दल मिळाला. हो हो, व्याज एवढं माझं बाकी आहे. गुरुजी, तुमचे ऊसाचे किती पेमेंट मिळणं बाकी होतं आणि किती मिळालं तुम्हाला? 1,58,000 रुपये मिळालं सर? मुद्दल होता. ते मिळालं. 1,58,000 मिळाला. नागाई देवी शुगर्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडे 1505 शेतकऱ्यांचे ऊसाचे पेमेंट थकले होते. याचा आम्ही व्हिडिओ बनवला होता. सातपुडा तापी परिसर सहकारी साखर कारखाना तो बाळातत्वावर दिलं गेलेलं आहे. नागाई देवी शुगर फॅक्टरीज यांना मन आहे. या फॅक्टरीजचे शिरीष चौधरी त्यांनाही बोलवून आमच्या ज्या ऊस दिलं गेलेलं आहे त्या संदर्भात आम्ही त्यांना आमची व्यथा मांडली. परंतु त्यांनी आम्ही थोड्या दिवसांनी देतो, 8 दिवसात देतो, 15 दिवसात देतो म्हणून त्यांनी त्याही वेळी सांगितलं. असे अनेक वेळा आम्हाला बोलवलं आणि त्यांनी लेखी स्वरूपामध्ये दिलं, परंतु त्यांनी अद्याप पावेत ऊसाचे पेमेंट दिलं गेलं नाही. आजपर्यंत 1 रुपया मला देण्यात आलेला नाही. तर आजपर्यंत न ऊसाचा पैसा किंवा आमच्या हा ठेवीचा पैसा, या पैशाच्या आणि या हिसाबाचं करणं काय, एवढा फसा आमच्या डोक्यावर येऊन पडलेला आहे. एकीकडे औषधीवाले, एकीकडे खत बीवारेवाले आणि आर्थिक आम्ही काही सहकारी संस्थांमधून आणि राष्ट्रीयकृत बँकेमधून आम्ही कर्ज घेतलेलं आहे. त्या लोकांनी आम्हाला नोटिसांवर नोटिसा बाजवत आहेत किंवा आम्हाला कोर्टात ते बोलवत आहेत. मग आमचे हे पैसे जर आले असते तर आम्ही भरून दिलं असतं, आम्ही नील झालो असतो, आमचा संसार पाणी रेग्युलर चालला असता. तर आज आम्ही या पैशांमुळे भरपूर अटकलेलो आहे. सरकार आधी शेतकऱ्यांना गळाफास किंवा औषध घेतल्याशिवाय दुसरा कोणता पर्याय राहिलेला नाही. कारण हे आश्वासनं भरपूर झाले यांचे आणि आता आम्हाला कठोर पाऊल उचलायचे आहे आणि कठोर पाऊल घेतल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. आमच्या दाम घेतो, आम्ही कोणाजवळून भीक मागत नाही. रामभाऊंसारख्या जवळपास 1300 शेतकऱ्यांचे ऊसाचे पेमेंट 34,15,42,000 रुपये घेणं बाकी आहे. परंतु कारखान्याचे मालक शिरीष चौधरी त्यांना तारीख पे तारीख शिवाय काहीच देत नाही. व्हिडिओ बनवल्यानंतर नर्मदा बचाव आंदोलनाच्या मार्फत या मुद्द्याचा आम्ही पाठपुरावा केला. 1300 शेतकऱ्यांनी ऊस नागाई देवी प्रायव्हेट लिमिटेड यांना आम्ही ऊस पुरवठा केला होता. यांनी 7-8 महिने झाले मग शेतकऱ्यांच्या हेराफेरी शुगरवरती चालू झाले. सगळे तिघी तालुक्याचे शेतकरी, शिंदखेडा, शहादा, तळोदा आणि तापी जिल्हा, या 4ही जिल्ह्याच्या शेतकऱ्यांनी ऊस पुरवठा तिथे केलेला होता. तर हे वारंवार शेतकऱ्यांना 8 दिवसात देऊ, 4 दिवसात देऊ, 6 दिवसात देऊ, असं करत 8 महिने झाले. 8 महिने झाल्यानंतर आम्ही सगळे शेतकरी एकत्रित बसून निर्णय घ्यायचा तर कसा घ्यायचा. मग आम्ही एक पत्र तहसीलदारला दिलं, एक पत्र कलेक्टर साहेबांना दिलं, एक पत्र साखर आयुक्तालयाला दिलं. मग यांनी आम्हाला आश्वासन करत काही 300-350 शेतकऱ्यांचे पेमेंट यांनी केलं. परत ठप्प केलं यांनी पेमेंट टाकायचं. मग उर्वरित राहिलेले शेतकऱ्यांचं म्हणणं असं होतं का बुवा आपल्याला ठाम धरणे आंदोलन केल्याशिवाय आपले पैसे निघणार नाही. मग तसंच करत बुवा आपण याला माहिती कसं करायचं, काय करायचं. मग आम्ही नर्मदा आंदोलनाचा आम्ही सपोर्ट घेतला मेघाताईन यांच्या आणि मग आम्ही तिथे धरणे आंदोलन सुरू केलं. आंदोलन सुरू केल्यानंतर काहीच दिवसात आम्हाला कलेक्टर साहेबांच्या नंदुरबारला मोर्चा घ्यावा लागला. मग मोर्चा घेतल्यानंतर आम्हाला तिथे सदर मुक्काम करावा लागला. दुसऱ्या दिवशी आमचे पालकमंत्री अनिल भाईदास पाटील हे सुद्धा आमच्या उपोषणात सामील झाले आणि त्यांनी आम्हाला शब्द दिला का तुम्हाला हे पैसे भेटायलाच पाहिजे. मग नंतर आम्ही जेव्हा कलेक्टर मॅडमजवळ आम्ही बैठकीला बसलो तेव्हा शिरीष चौधरी, रवी चौधरी आणि साखर आयुक्तालयाचे सगळे संचालक मंडळ आणि कारखान्याचे मंडळ सगळे एकत्रित बसलो. मेघाताईसोबत, कलेक्टरसोबत 15 कोटीचे 2 चेक, म्हणजे 30 कोटीचे असे 2 चेक होते, 15-15 कोटीचे 2 होते. मग त्यांनी सांगितलं का आम्हाला 2-4 दिवसची मुदत द्या, हे चेकचे काम झालं का आम्ही तुमच्या दसरा आणि दिवाळी गोड करू, असं कलेक्टर मॅडम आणि मेघाताई यांच्या समोर आम्हाला आश्वासन दिलं. परंतु लेखी उत्तर दिलं त्यांनी का आम्हाला 2 चेक दाखवले त्यांनी, पण ते चेक त्यांच्या अकाउंटवर बॅलन्स नव्हतं. चेक हे बाउन्स झाले होते.
आणि तिथे सदर कलेक्टर मॅडमांसमोर त्यांचं होतं का व आम्ही दसऱ्याच्या आधी शेतकऱ्यांचे पेमेंट करू, परंतु त्यांचे आश्वासनं हे तर तात्पुरते निघाले, पण त्यांनी आमचे पेमेंट केलं नाही. तसंच शेतकरी हा ऊस उत्पादक असून आमच्या ऊसाच्या त्यांनी साखर पाडून त्यांच्या दिवाळ्या गोड केल्या व कारखान्यावरती आमच्या दिवाळ्या तिथे काळी दिवाळी म्हणून आम्ही तिथे कारखान्यावरतीच काढले. पण शेतकऱ्यांचे त्यांनी कोणताही भावार्थ समजून घेतला नाही, कारण त्यांनी आश्वासनं देतच गेले का या आठवड्यात करू, या पंधरवाड्यात करू. आम्हाला तसे कोणते न कोणते कंपनीचे चेक आणून दाखवायचे. मग आम्ही त्यांना सांगायचे का बुवा हे चेक आम्हाला द्या, आम्ही आमच्या खात्यावर टाकतो, असं काही ना काही प्रयत्न करत होतो, परंतु ते टाळाटाळीचे उत्तर देत राहायचे. तर कारखाना प्रशासनाने जिल्हाधिकारी व आंदोलकांना लेखी आश्वासन दिले की पेमेंट करतो, परंतु पुन्हा टाळाटाळ करण्याचे प्रयत्न झाले. मग शेतकऱ्यांनी ठरवलं की आता संघर्षाशिवाय पर्यायच नाही आणि मग शेतकरी कारखान्याच्या आवारातच साखळी उपोषणाला सुरुवात झाली. सत्याग्रह सुरू केला, कारखाना सुरू करून दिला नाही. ऐन दिवाळीत शेतकरी कारखान्यावरच होते. खुपडी एकादशी तिथेच केली आणि सततच्या संघर्षानंतर काही दिवसानंतर काहीशे शेतकऱ्यांचे पेमेंट कारखाना प्रशासनाला करावे लागले, परंतु जवळपास 500 ते 600 शेतकऱ्यांचे पेमेंट बाकीच होते. ते जवळपास आत्ता या दिवाळीच्या आधी निवडणुकीच्या तोंडावर दुसऱ्या कारखान्याला त्यांनी कारखाना हस्तांतर करून त्या कारखान्याकडून सगळ्या शेतकऱ्यांचे पेमेंट जवळपास 34 करोडच्या वर पेमेंट दिले. सगळ्यांचे पेमेंट मिळाले. परंतु आमची एक मागणी होती की जे साखर आयुक्तालयाशी जी काही जो नियम आहे, जो कायदा आहे, तो कायदा काय म्हणतो की 15 दिवसाच्या आत जर शेतकऱ्यांना पेमेंट मिळाला नाही तर रितसर व्याज 15% व्याजाप्रमाणे आता शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे, असा तो कायदा आहे. आता मागच्या काळामध्ये ज्या शेतकऱ्यांना पेमेंट दिलं गेलं आणि त्याचा पाठपुरावा स्वतः मेधाताई आणि आमचे जे प्रमुख कार्यकर्ते लतिका राजपूत असतील, चेतन साळवे असतील, रामभाऊ चौधरी असतील, अशांनी वेळोवेळी पाठपुरावा केल्यानंतर आत्ता या चालू वर्षी आता बाकीच्या शेतकऱ्यांना, राहिलेल्या शेतकऱ्यांना, उर्वरित शेतकऱ्यांना पेमेंट दिलं गेलं. सगळ्यांना मुद्दल भेटलं. हा मुद्दल भेटलं सगळ्या शेतकऱ्यांना. जवळपास 1300 शेतकरी होते, 1300 पेक्षा अधिक शेतकरी होते, परंतु काहींना आधीच पेमेंट मिळालं होतं. जे त्यांचे जे कारखान्यावाल्यांचे संबंधित असलेल्या लोकांना आधीच त्यांनी दिलं गेलं. परंतु जे गरीब आणि जे काही ज्या शेतकऱ्यांचे कोणाशी संबंध नसलेले असे शेतकरी राहिलेले होते, त्यांचे पेमेंट आता त्यांनी मेधाताईंनी स्वतः पाठपुरावा केल्यानंतर आणि आमचे सिनियर कार्यकर्त्यांनी पाठपुरावा केल्यानंतर आत्ता त्यांनी पेमेंट टाकला.